नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, एमपीएससी क्रॅकेट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. संयुक्त पूर्व परीक्षा 2022 साठी आपण लेक्चर सिरीज स्टार्ट केलेली आहे. पीवायक्यू अनालिसिस आपण घेत आहोत केसागर पब्लिकेशनच्या अनालिसिस बुक मधून. ठीक आहे. तर तुम्हाला पुस्तकं जर मागवायची असतील तर kesagar.com या वेबसाईटवरून तुम्ही मागवू शकता. तिथं तुम्ही माझा कोड वापरा कविता 05 आणि एक्स्ट्रा 5% तुम्हाला डिस्काउंट तिथं मिळून जाईल. तर पॉलिटीचे आपण क्वेश्चन बघत होतो, बघून घ्या. विक्रीकर निरीक्षक पूर्वपरीक्षा 2016 साठी आपण अनालिसिस बघतोय. याच्यामध्ये आपण किती क्वेश्चन कंप्लीट केलेले आहेत बघा. एकदम बेस्ट अनालिसिस साठी हे पुस्तक आहे. कोणताही पॉइंट इथं स्किप केलेला नाहीये. ठीक आहे. तर बघा 5 क्वेश्चन आपले कंप्लीट झाले होते. 6वा क्वेश्चन बघा. 6वा क्वेश्चन तुम्हाला विचारलेला आहे 2016 परकीय आक्रमणाच्या कारणास्तव राष्ट्रीय आणीबाणीची उद्घोषणा झाल्यास खालीलपैकी कोणते मूलभूत अधिकार निलंबित होऊ शकतात. चांगला क्वेश्चन आहे. पहिला तर तुम्हाला इथं आणीबाणीचे प्रकार माहिती पाहिजेत, लक्षात घ्या. आणीबाणी लेंदी टॉपिक आहे पण इम्पॉर्टंट टॉपिक आहे, एक्झाम मध्ये क्वेश्चन विचारले जातात. तर परकीय आक्रमणाच्या कारणासाठी म्हटले तुम्हाला तर कोणते मूलभूत अधिकार निलंबित होतात. भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य, वृत्तपत्र स्वातंत्र्य, मुक्त संचार स्वातंत्र्य, जीवित व व्यक्ती स्वातंत्र्याचं संरक्षण. तर लक्षात घ्या, जीवित आणि व्यक्ती स्वातंत्र्याचं संरक्षण हा मूलभूत अधिकार कधीच निलंबित होत नाही, लक्षात घ्या. बरोबर, एकदम इझी क्वेश्चन आहे. परकीय आक्रमण झालंय, तुमचं भाषण अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर मर्यादा येऊ शकतात किंवा निलंबित होऊ शकतं. वृत्तपत्र स्वातंत्र्य, कारण का आपल्या देशातल्या कोणत्याही न्यूज लीक होऊ नयेत किंवा शत्रू देशाला आपल्या देशात काय चाललंय हे समजू नये. ओके, याच्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, इथं वृत्तपत्र स्वातंत्र्य हा मूलभूत अधिकार निलंबित केला जातो. मुक्त संचार करण्याचं स्वातंत्र्य, परकीय आक्रमण झाले अशा वेळी आपल्या मुक्त संचार स्वातंत्र्यावरती काही मर्यादा येतात, बंधने होतात किंवा पूर्णपणे हा मूलभूत अधिकार निलंबित सुद्धा होऊ शकतो. स्पष्टीकरण काय दिले बघा, तर उत्तर आहे आपलं 1, 2 आणि 3. स्पष्टीकरण, आता इथं तुम्हाला आणीबाणीचे प्रकार माहित पाहिजेत. तर कलम 352 अन्वये परकीय आक्रमणाच्या कारणास्तव, इथं तुम्हाला कलम सुद्धा विचारलं जाऊ शकतं. कोणत्या कलमानुसार परकीय आक्रमणाच्या कारणास्तव राष्ट्रीय आणीबाणीची घोषणा केली जाते. तर बघा, आर्टिकल लक्षात ठेवायचा प्रयत्न करा. कलम 352 परकीय आक्रमणाच्या कारणास्तव राष्ट्रीय आणीबाणीची उद्घोषणा झाल्यास, आता इथं तुम्हाला हे थेरॉटिकल विचारलंय, याच्यासाठी म्हणजे जो पहिला ऑप्शन आहे ना, याच्यासाठी कुठलं कलम आहे का बघा बरं. उद्या तुम्हाला कलम दिलं जाऊ शकतं, बरोबर. तर उद्घोषणा झाल्यास राज्यघटनेतील कलम 358 अनुसार कलम 19 अन्वये, कलम 19 मध्ये आपल्याला किती स्वातंत्र्य मिळतात, 6 स्वातंत्र्य मिळतात, बरोबर. तर कलम 19 अन्वये दिलेले मूलभूत हक्क आणीबाणीचा कालावधी असेपर्यंत आपोआप निलंबित होतात. आता इथं तुम्हाला अभिव्यक्ती, भाषण स्वातंत्र्य, वृत्तपत्र स्वातंत्र्य, मुक्त संचार स्वातंत्र्य हे सगळे कलम 19 मधलेच मूलभूत हक्क आहेत, बरोबर. म्हणजे आणीबाणीची उद्घोषणा झाली कलम 352 अनुसार, बरोबर. आणि राज्यघटनेतील कलम 358 अनुसार हे जे सगळे हक्क आहेत हे निलंबित होतात. म्हणजे तुम्हाला इथं कोणत्या कलमानुसार निलंबित होतात हे सुद्धा आयोग विचारतो. कलम 358, तर कलम 352, कलम 358, कलम 19 हे पॉइंट बिलकुल स्किप करायचे नाहीत बघा, लक्षात घ्या. आज थेरॉटिकल विचारले, उद्या तुम्हाला आर्टिकल देऊन विचारलं जाऊ शकतं. म्हणजेच कलम 19 ने घालून दिलेल्या बंधनापासून मुक्त होणे, बरोबर. निलंबित होतात म्हणजेच राज्य कलम 19 ने घालून दिलेल्या बंधनापासून मुक्त होते. म्हणजेच कलम 19 ने हमी दिलेले 6 मूलभूत हक्क कमी करण्यासाठी किंवा रद्द करण्यासाठी राज्य कोणताही कायदा करू शकते. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, याला स्टार करा. तर मूलभूत अधिकार निलंबित होतात, बरोबर. पण हे अधिकार निलंबित करण्यासाठी, रद्द करण्यासाठी कोणाला कायदा करण्याचा अधिकार आहे,
असा क्वेश्चन सुद्धा तुम्हाला पुढे जाऊन विचारला जाऊ शकतो. मग तिथं तुम्हाला राज्य या संज्ञेमध्ये कोणकोणत्या बाबींचा समावेश होतो, बरोबर, ते सुद्धा तुम्हाला क्लिअर झालं पाहिजे. ओके. आणि असे जे कायदे असतात ना, तर अशा कायद्यांना किंवा कार्यकारी कृतींना कलम 19 ने दिलेल्या 6 मूलभूत हक्कांशी ते कायदे विसंगत आहे. म्हणजे परकीय आक्रमणामुळे राष्ट्रीय आणीबाणीची घोषणा झाली, बरोबर, आणि अशा वेळेस कलम 19 मध्ये दिलेल्या 6 मूलभूत हक्कांना रद्द करण्यासाठी राज्यानं एखादा कायदा बनवलाय. मग अशा वेळेस हा कायदा मूलभूत हक्कांचं उल्लंघन करतोय, म्हणून न्यायालयात या कायद्याविरुद्ध आवाहन देता येत नाही. एकच रिझन आहे का देता येत नाही, कारण त्यावेळेस परकीय आक्रमण झालं आहे, म्हणून राज्याने ते कायदे रद्द केले आहेत. ओके. विनाकारण रद्द केलेत का, नाही. त्याच्यामुळं हे पॉइंट तुम्हाला समजले पाहिजे. ठीक आहे. जेव्हा राष्ट्रीय आणीबाणी उठवली जाते, लक्षात घ्या, ज्यावेळेस राष्ट्रीय आणीबाणी उठवली जाते त्यावेळी कलम 19 आपोआप पुनरुज्जीवित होऊन लागू होते. म्हणजे राष्ट्रीय आणीबाणी असेपर्यंतच कलम 19 मधली जी स्वातंत्र्य असतात ना, ती रद्द होतात. पण जर राष्ट्रीय आणीबाणी उठवली जाते तेव्हा आपोआप पुन्हा लागू होतात, बरोबर. मग आणीबाणीच्या काळामध्ये केलेल्या मूलभूत हक्कांशी संबंधित कायदेविषयक आणि कार्यकारी कृतींना आणीबाणी संपल्यानंतर आवाहन देता येत नाही आणि देता येते, अशी 2 वाक्य आयोग तुम्हाला विचारू शकतं. ओके. तर लक्षात घ्या, जेव्हा आणीबाणीच्या काळात केलेल्या मूलभूत हक्कांशी संबंधित कायदेविषयक आणि कार्यकारी कृतींना आणीबाणी संपल्यानंतर सुद्धा आवाहन देता येत नाही. तर काल आपण 5 क्वेश्चन कंप्लीट केले होते आपल्या या चॅनलवरती. के सागर स्पर्धा चॅनलवरती सुद्धा माझे लेक्चर चालू आहेत. तुम्ही तिकडचे पण लेक्चर करू शकता आणि आपल्या चॅनलवरचे सुद्धा लेक्चर तुम्ही करू शकता. फक्त इथं तुम्हाला रेकॉर्डेड लेक्चर मिळतील, तिकडे तुम्हाला लाईव्ह लेक्चर मिळतील. तर बघा, इथं स्पष्टीकरण तुम्हाला दिलेलं आहे. स्पष्टीकरणामधलं हे जे सेंटेन्स आहे हे पण IMP करा. 2 सेंटेन्स इथं IMP झालं. पुढे तुम्हाला काय दिलंय बघा, 44वी घटना दुरुस्ती अधिनियम. प्रत्येक वेळेस रिव्हिजन करताना ही जी 44वी घटना दुरुस्ती आहे ही कधी झाली आहे ते लक्षात ठेवा. 1978, बरोबर. तर 44वी घटना दुरुस्ती अधिनियम 1978 अन्वये जर युद्ध किंवा परकीय आक्रमण या कारणांसाठी राष्ट्रीय आणीबाणी घोषित केली असेल तरच म्हटलंय. म्हणजे तुम्हाला हा पॉइंट एक्झाम मध्ये विचारला जाऊ शकतो की कलम 19 मधील 6 मूलभूत हक्क कधी निलंबित होतात. उत्तर काय असणार आहे तुमचं, आणीबाणीमध्ये निलंबित होतात. पण कोणत्या आणीबाणीमध्ये, राष्ट्रीय आणीबाणीमध्ये. मग राष्ट्रीय आणीबाणीमध्ये युद्ध किंवा परकीय आक्रमण झालं तरच कलम 19 मधले 6 स्वातंत्र्य किंवा 6 मूलभूत हक्क निलंबित होतात. ओके. तथापि जर ही आणीबाणी सशस्त्र उठावाच्या कारणावरून पुकारलेली असेल तर कलम 19 अंतर्गत मिळणारी 6 मूलभूत स्वातंत्र्य निलंबित होत नाहीत. लक्षात घ्या, काय म्हटलं इथं, म्हणजे तुम्हाला लक्षात काय ठेवायचं आहे माहिती का, की कलम 19 मधले 6 स्वातंत्र्य निलंबित होतात. पण कधी निलंबित होतात, जर युद्ध आणि परकीय आक्रमण या 2 रिझनसाठी जर राष्ट्रीय आणीबाणी घोषित झाली असेल ना तरच. समजा सशस्त्र उठावाच्या कारणावरून आणीबाणी घोषित झाली, मग अशा वेळेस कलम 19 मधले 6 स्वातंत्र्य निलंबित होतात का, होत नाहीत. हा डिफरन्स आहे, लक्षात घ्या. आणि हा पॉइंट तुम्हाला एक्झाम मध्ये आधी पण विचारलाय, याच्यानंतर सुद्धा विचारला जाऊ शकतो. आता राष्ट्रीय आणीबाणीच्या काळात हे आपण बोललो कलम 19 बद्दल. कलम 19 शिवाय पण आपले फंडामेंटल राईट्स आहेत की नाही, आहेत. सॉरी, 19 करायचं. तर राष्ट्रीय आणीबाणीचा जो काळ असतो ना, त्या काळात कलम 19 शिवाय इतर मूलभूत हक्कांच्या अंमलबजावणीसाठी न्यायालयात जाण्याचा हक्क निलंबित करण्याचा अधिकार कोणत्या कलमा अन्वये राष्ट्रपतीला दिला आहे. या सेंटेन्सला IMP करा. इथून तुम्हाला
3 क्वेश्चन विचारले जातात. कोणते? पहिला क्वेश्चन असतो तुम्हाला की राष्ट्रीय आणीबाणीच्या काळात इतर मूलभूत हक्कांच्या अंमलबजावणीसाठी म्हणजे कलम 19 सोबत जे इतर मूलभूत हक्क आहेत त्यांच्या अंमलबजावणीसाठी न्यायालयात जाण्याचा हक्क निलंबित करण्याचा अधिकार आहे का? पहिली गोष्ट आपल्या घटनेमध्ये तो अधिकार दिलाय का? तर आहे. हे क्लिअर झालं. सेकंड सेंटेन्स असतो जर घटनेमध्ये असेल तर त्याला आर्टिकल असेल तर कलम 359 आणि मग हा अधिकार कोणाला आहे तर प्रेसिडेंटला आहे किंवा राष्ट्रपतींना आहे. ओके क्लिअर. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. मात्र कलम 359 अनुसार मूलभूत हक्कांची अंमलबजावणी राष्ट्रपतीने निर्दिष्ट केलेल्या कालावधी म्हणजे जो कालावधी ठरवलेला आहे किंवा आणीबाणीच्या संपूर्ण कालावधीसाठी किंवा त्यापेक्षा कमी कालावधीसाठीच निलंबित होतं. तर हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आयोग काय देतं माहिती का तुम्हाला की राष्ट्रीय आणीबाणी जेव्हा चालू असते तेव्हा राष्ट्रीय आणीबाणीच्या काळामध्ये कलम 19 सोबत जे इतर फंडामेंटल राईट्स आहेत त्यांच्या अंमलबजावणीसाठी न्यायालयात जाण्याचा हक्क निलंबित करण्यात येत नाही. बरोबर. पण येतो कोणत्या कलमानुसार? कलम 359 नुसार. कोण करू शकतं? राष्ट्रपती करू शकतात. इथपर्यंत क्लिअर आहे का? बघा. तर इथं तुम्हाला 44वी घटना दुरुस्ती लक्षात ठेवायचं आहे आणि कलम 359. आता पुन्हा तुम्हाला 44व्या घटना दुरुस्तीमध्ये कलम 359 ची व्याप्ती सीमित करण्यात आली आणि कलम 20 आणि कलम 21 मनेका गांधी खटला तुम्हाला विचारलेला आहे कलम 20 आणि 21 शी रिलेटेड. तर कलम 20 आणि 21 ना हमी दिलेल्या गुन्ह्याबद्दल दोषी ठरवण्यासंदर्भात संरक्षण आणि जीविताचा व व्यक्तिगत स्वातंत्र्याचा हक्क यांच्या अंमलबजावणीसाठी न्यायालयात जाण्याचा हक्क राष्ट्रपती निलंबित करू शकत नाहीत. लक्षात घ्या. म्हणजे तुम्हाला वरती काय दिले की कलम 359 नुसार काय बोललो आपण इथं की कलम 19 शिवाय इतर जे फंडामेंटल राईट्स आहेत ते निलंबित केले जाऊ शकतात. बरोबर. पण 44वी घटना दुरुस्तीमध्ये काय केलं गेलं की बाबा ठीक आहे 359 मध्ये इतकं सगळं दिलंय पण 359 ची जी व्याप्ती आहे ती थोडी आपण लिमिटेड करूया किंवा सीमित करूया. मग काय सीमित केलं? फंडामेंटल राईट्स मधील 20 आणि 21 बाजूला काढलं. बरोबर. जीविताचा आणि संरक्षणाचा किंवा व्यक्तिगत स्वातंत्र्याचा हक्क. बरोबर. तर इथं मग सुप्रीम कोर्टानं किंवा हायकोर्टानं जे काय असेल त्यांनी काय सांगितलं की ठीक आहे कलम 19 पण तुम्ही निलंबित करताय. बरोबर आहे. पण फंडामेंटल राईट्स मध्ये 20 आणि 21 मात्र तुम्ही निलंबित करू शकत नाही किंवा राष्ट्रपती निलंबित करू शकत नाहीत. म्हणजेच कलम 20 मधील गुन्ह्याबद्दल दोषी ठरवण्यासंदर्भातील संरक्षण आणि कलम 21 मधील जीविताचा आणि व्यक्तिगत स्वातंत्र्याचा हक्क यांची आणीबाणीच्या काळात सुद्धा अंमलबजावणी करता येते. पण हे कोणत्या घटना दुरुस्तीनं 359 ची व्याप्ती वाढली सॉरी सीमित केली तर ती आहे 44वी घटना दुरुस्ती. म्हणजे तुम्हाला इथं एक्सप्लेनेशन किती छान दिलंय बघा. या सेंटेन्स सॉरी या क्वेश्चनशी रिलेटेड तुम्हाला सगळं काही मटेरियल इथं रेडी करून दिलेलं आहे. ओके क्लिअर. चला पुढे काय दिलेलं आहे बघा. कलम 359 मध्ये मूलभूत हक्क निलंबित करण्यासंबंधीच्या तरतुदी ज्या आहेत त्या युद्ध किंवा परकीय आक्रमण कारणासाठीची आणीबाणी तसेच आता इथं आणखी एक शब्द आला बघा. म्हणजे आयोग काय देईल तुम्हाला की फक्त युद्ध आणि परकीय आक्रमण या कारणासाठी जर आणीबाणी पुकारली असेल तरच तुम्ही कलम 359 मधील मूलभूत हक्क निलंबित करण्याच्या तरतुदी मान्य करा. असं नाहीये. अंतर्गत आणीबाणी जर असेल तेव्हा सुद्धा या तरतुदी लागू होतात. म्हणजे तुम्हाला युद्ध परकीय आक्रमणासोबतच अंतर्गत आणीबाणी सुद्धा काय करायचं आहे लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. आता तुम्हाला इथे काय दिलंय की आणीबाणीच्या काळामध्ये कलम 358 संपूर्ण देशभर लागू होतं. लागू होतं का? लागू होतं. आणि कलम 359 कसं आहे एक तर संपूर्ण देशभर लागू होऊ शकतं
किंवा देशातील काही भागासाठीच लागू होऊ शकतं. पण जर 358 नुसार म्हटलं तर 358 नुसार काही भागांसाठीच, काही भागांसाठी. एवढे छोटे छोटे डिफरन्स आहेत, पण ते ऐन वेळेला एक्झाम मध्ये आपल्याला आठवत नाहीत. आतापर्यंत बघा, आता तुम्हाला थोडंसं जीकेचा भाग दिला आहे. समजा तुम्हाला आयोगानं विचारलं की आतापर्यंत किती वेळा राष्ट्रीय आणीबाणी घोषित करण्यात आली, तर आतापर्यंत 3 वेळा राष्ट्रीय आणीबाणी घोषित करण्यात आली आहे. वर्ष पण दिलेत 1962, 1971, 1975. लक्षात ठेवायचा प्रयत्न करा, विचारलं तर आपले मार्क जायला नको. सन 1962 आणि 1971 मधील पहिल्या 2 आणीबाणी परकीय आक्रमणामुळे लागू करण्यात आल्या. इथं बघा 1962 आणि 1971 ह्या ज्या 2 राष्ट्रीय आणीबाणी आहेत, इथं आपण काय बघितलं, एक तर परकीय आक्रमण किंवा अंतर्गत आणीबाणी. तर 2 जे आहेत ते पहिलं परकीय आक्रमण, आणि जे 75 ला झालेली आहे ती तिसरी आणीबाणी अंतर्गत अशांतता, इंदिरा गांधीजींचा कालखंड. हे सगळं मटेरियल तुम्हाला कुठे मिळणार आहे, आपलं लक्ष्मीकांत सरांचं पुस्तक, ज्याला आपण पॉलिटीचं बायबल असं म्हणतो, पेज नंबर 172, 174. तर असं करायचं असतं पेपर अनालिसिस. फक्त टिक मार्क करून पुढे जायचंय का, नाही. इथं आणीबाणीचा उल्लेख आलेला आहे, निलंबित होण्याचा उल्लेख आलेला आहे, परकीय आक्रमणाचा उल्लेख आलेला आहे. तर हे सगळं कंटेंट तुमचं इथं कव्हर झालं पाहिजे. तर 2016ला STI पूर्व परीक्षा 2016ला फक्त 6 क्वेश्चन पॉलिटीचे विचारले होते. आता तुम्ही म्हणाल मॅडम आताच्या एक्झाम मध्ये किती विचारतात? लक्षात घ्या, 10 ते 11च्या रेंजमध्ये क्वेश्चन विचारले जातात. कधी कधी पॉलिटीचे क्वेश्चन 8 पण विचारले जातात, कधी कधी 9 सुद्धा विचारले जातात. तर असं काही फिक्स नाहीये. पण करंट अफेअरचे क्वेश्चन 11 प्लस असतात. त्याच्यानंतर तुमचे सायन्सचे क्वेश्चन जास्त असतात, बरोबर. तर कोणते क्वेश्चन किती विचारले जातात थोडंसं बघून घ्या. याच्यानंतर आपण बघतोय सहाय्यक पूर्व परीक्षा 31 जुलै 2016चा पेपर. 17च्या आधी सेपरेट पेपर होत होते, 17 पासून कंबाईनचा एकत्र पेपर येऊ लागला. सहाय्यक पूर्व परीक्षा 2016ला पहिला क्वेश्चन काय विचारलाय बघा, राष्ट्रीय न्यायिक नियुक्ती आयोग. तुम्ही राज्यसेवा मेन्सचे क्वेश्चन पेपर काढा, हेच क्वेश्चन तुम्हाला राज्यसेवा मेन्सला सुद्धा विचारलेले आहेत, म्हणजे कट कॉपी पेस्ट नाही. आता इथं काय विचारले तुम्हाला, राष्ट्रीय न्यायिक नियुक्ती आयोग सर्वोच्च न्यायालयाने अवैध ठरवला, बरोबर. तर अवैध ठरवल्यामुळे कोणती घटना दुरुस्ती घटनाबाह्य झाली असं विचारलेलं आहे. ओके, 97वी घटना दुरुस्ती, 98वी घटना दुरुस्ती, 99वी घटना दुरुस्ती आणि 100वी घटना दुरुस्ती. तर राष्ट्रीय न्यायिक नियुक्ती आयोगाबद्दल तुम्हाला माहिती पाहिजे. लक्षात घ्या, 99वी घटना दुरुस्ती जी आहे ती कधी झाली, 2014ला झाली. म्हणजे हा क्वेश्चन तुम्ही 16चा करंट अफेअर्स मध्ये पण टाकू शकत होतात आणि स्टॅटिक मध्ये पण टाकू शकत होतात. तर लक्षात घ्या, तुम्हाला ही जी घटना दुरुस्ती आहे, कितवी घटना दुरुस्ती, 99वी. तर या घटना दुरुस्ती अधिनियमा अन्वये भारतीय राज्यघटनेत कलम 124A याला 1 नंबर द्या, कलम 124B याला 2 नंबर द्या आणि कलम 124C याला 3 नंबर द्या. तर या 3 नवीन कलमांचा अंतर्भाव करण्यात आला. ओके, आता याच्यामुळे काय झालं, त्याच्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या आणि उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या नियुक्तीसाठी कोणती पद्धत अस्तित्वात होती, कोलेजियम. कोलेजियम. तर ही कोलेजियम पद्धती जी होती ना, ती संपुष्टात आली. म्हणजे तुम्हाला असं पण विचारलं जाऊ शकतं की कोणत्या घटना दुरुस्ती अधिनियमा अन्वये सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयांच्या न्यायाधीशांच्या नियुक्तीसाठी पूर्वी अस्तित्वात असलेली कोलेजियम पद्धत संपुष्टात आली. मग तुम्ही तिथं उत्तर काय देणार, 99वी घटना दुरुस्ती अधिनियम 2014. ओके, कोणत्या कलमांचा अंतर्भाव करण्यात आला, 24A, 124A, 124B, 124C. मग इथं बघा 124A या नव्या कलमान्वये न्यायाधीशांच्या उपरोक्त पदांवर
नेमणुकीसाठी शिफारस करण्यासाठी राष्ट्रीय न्यायिक नियुक्ती आयोगाची रचना करण्यात आली आणि 13 एप्रिल 2015 पासून ही जी घटना दुरुस्ती आहे जी 2014 ला झाली होती ती अंमलात पण आली. बरोबर. जनहित याचिका दाखल करून या घटना दुरुस्तीला SC मध्ये आवाहन दिलं. हे पण तुम्हाला माहित पाहिजे की कोलेजियम पद्धती जी पहिली होती ती पुन्हा लागू झालेली आहे. मग ही घटना दुरुस्ती रद्द का झाली किंवा घटना बाह्य का झाली, तर लक्षात घ्या. जनहित याचिका दाखल केली. जनहित याचिका दाखल करून या घटना दुरुस्तीला सुप्रीम कोर्टामध्ये आवाहन देण्यात आलं. आणि आता तुम्ही म्हणाल की मॅडम घटना दुरुस्तीला आवाहन देता येतं का? देता येतं ना. जर एखादी घटना दुरुस्ती फंडामेंटल राईट्सचं उल्लंघन करत असेल, बरोबर, तर अशा वेळेस काय केलं जातं, सुप्रीम कोर्टामध्ये आवाहन दिलं जातं. सर्वोच्च न्यायालयाच्या 5 न्यायाधीशाच्या पीठाने, ज्याला आपण खंडपीठ म्हणतो, बरोबर, याचिकेवर सुनावणी करून जी काही घटना दुरुस्ती आहे संबंधित, म्हणजे कोणती 99वी घटना दुरुस्ती, तर 99व्या घटना दुरुस्तीला सुप्रीम कोर्टामध्ये आवाहन दिलं गेलं असता या खंडपीठाने काय केलं, ती घटना दुरुस्ती अधिनियम घटनेचा भंग करीत असल्याचा निर्णय दिला. कधी दिला? 2015 मध्ये दिला. म्हणजे बघा किती कमी टाइम पिरियड साठी फक्त राष्ट्रीय न्यायिक नियुक्ती आयोगाने काम केलेलं आहे. ओके. आणि ही घटना दुरुस्ती रद्दबातल झालेली सुद्धा आहे. हे कंटेंट करंटचं कंटेंट आहे. हे तुम्हाला कुठं मिळेल? जो आपण ठोकळा वापरतोय ना त्या ठोकळ्यामध्ये मिळेल तुम्हाला. 84वी आवृत्ती, 85वी जी काय असेल ते असेल त्याच्यामध्ये मिळून जाईल. ठीक आहे. आता तुम्हाला नवीन एडिशन पण मिळत आहेत मार्केटमध्ये. तर हा झाला सहाय्यक पूर्व परीक्षेमधला पहिला क्वेश्चन. पुढचा क्वेश्चन आपण बघूया. काय दिलाय क्वेश्चन तुम्हाला? संविधान सभेतील मूलभूत हक्क आणि अल्पसंख्याक समिती. बघा STI प्रिलियम 2016 ला सुद्धा हे जे अध्यक्ष आणि समिती आहेत ना याच्यावरती क्वेश्चन होता. त्याच्यानंतर हा पेपर कोणता आहे? सहाय्यक पूर्व परीक्षा 2016चाच पेपर आहे. इथं सुद्धा काय केलेलं आहे, या समित्यांवरती क्वेश्चन आयोगानं विचारलेला आहे. ठीक आहे. डॉक्टर काय विचारले? मूलभूत हक्क आणि अल्पसंख्याक समिती. आता याचं एक्सप्लेनेशन मी देत नाही बरं का देत नाही ते पण सांगते. इथं बघा, इथं मी तुम्हाला सगळं एक्सप्लेनेशन दिलंय. 2016 STI 2016चा पेपर एक्सप्लेन करताना हे सगळं आपण समितीचं नाव आणि अध्यक्षांची नावं सांगितलेली आहेत. पुन्हा डबल आपला टाइम इथं जायला नको. बघा पुढे काय विचारलेलं आहे आपल्याला. हा क्वेश्चन आपण बघत होतो. तर मूलभूत हक्क आणि अल्पसंख्याक समितीचे अध्यक्ष कोण आहेत विचारले. आंबेडकर साहेब आहेत का? नाही. जवाहरलाल नेहरू नाही. कृपलानी पण नाही. तर हा फॅक्च्युअल क्वेश्चन आहे. सरदार वल्लभभाई पटेल. बरोबर. तर हे स्पष्टीकरण पाठीमागच्या क्वेश्चनचं स्पष्टीकरण आपल्याला बघायचं आहे. तिसरा क्वेश्चन काय विचारलाय तुम्हाला? खालील विधाने विचारात घ्या. राज्य कलम 12 मध्ये राज्य या संज्ञेमध्ये कोणकोणत्या गोष्टीचा समावेश होतो बघून घ्यायचं. तर राज्य 6 वर्षापासून 14 वर्षापर्यंतच्या मुलांना मोफत आणि सक्तीचं शिक्षण देईल. हा आहे त्यांचा मूलभूत हक्क. बरोबर. जो जन्मदाता असेल किंवा पालक असेल त्यानं काय करायचंय? आपल्या अपत्यास किंवा पाल्यास त्याच्या वयाच्या 6व्या वर्षापासून ते 14व्या वर्षापर्यंत त्याला शिक्षणाची संधी उपलब्ध करून द्यायची. आणि हे काय आहे? हे त्याचं मूलभूत कर्तव्य आहे असं इथं म्हटलंय. पुढे दिलेलं आहे की राज्य हे बालकांचं वय 6 वर्षाचे होईपर्यंत त्यांचे संगोपन करण्यासाठी आणि त्यांच्या शिक्षणासाठी तरतूद करेल. हे आहे मार्गदर्शक तत्व. आणि तुम्हाला विचारलंय काय? वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? 1 आणि 2, 2 आणि 3, 1 आणि 3 आणि वरील सर्व. तर सोपं आहे बघा. इथं तुम्हाला वरील सगळे सेंटेन्स कसे आहेत? बरोबर आहेत. वारंवार आपण हे रिवाइज करतोय. फक्त इथं तुम्हाला घटना दुरुस्त्या लक्षात ठेवायचे. जसं इथं स्पष्टीकरणामध्ये दिलंय बघा 86वी घटना दुरुस्ती. बरोबर. अधिनियम कधीचा आहे? 2002चा आहे. आता या घटना दुरुस्तीचा आणि या क्वेश्चनचा काय संबंध आहे? कारण इथं जे तुमचं सेंटेन्स आलेलं आहे ना 6 ते 14 वर्ष वयोगटातील बालकांचा मूलभूत हक्क कोणता? मोफत आणि सक्तीचं शिक्षण. बरोबर.
राज्याची जबाबदारी, जबाबदारी कोणाची? राज्याची. घटना कलम 21 नंतर वरील आशयाचे 21A नवीन कलम घटनेमध्ये टाकण्यात आलं. ओके, मग याच्याबरोबर काय झालं? घटनेतील मार्गदर्शक तत्वात कलम 45 मध्ये बदल करण्यात आले आणि राज्य हे बालकांचं वय वर्ष 6 होईपर्यंत त्यांच्या प्रारंभिक बाल्यावस्थेतील देखभाल आणि शिक्षण यांची तरतूद करेल. म्हणजे वरती थिअरॉटिकल दिले, इथं फक्त तुम्हाला घटना दुरुस्ती लक्षात ठेवायची की हा, ही घटना दुरुस्ती कोणती आहे, ही वाली कोणती आहे आणि तिसरी कोणती आहे. ठीक आहे. तसेच मूलभूत कर्तव्य कलम 51A, माता पित्याने किंवा पालकाने 6 ते 14 वर्षा वयापर्यंतच्या आपल्या अपत्यास पाल्यास काय करायचंय? एज्युकेशनची संधी मिळवून द्यायची. आणि हेच आहे 11वं मूलभूत कर्तव्य. हे सगळं तुम्हाला कुठे दिलंय? भारतीय राज्यघटना आणि राजकारण, पेज नंबर 104. ही पुस्तकं तुम्हाला सगळी पुढच्या एक्झामसाठी वापरायचीच आहेत. पुढच्या एक्झाम म्हणजे कोणत्या? राज्यसेवा मेन्स असेल, राज्यसेवा प्रिलियम असेल, तुमच्या ASOच्या मेन्स असतील, PSIच्या मेन्स असतील, वगैरे वगैरे इत्यादी ठिकाणी. ठीक आहे, क्लिअर झालं का? बघा इथपर्यंत. कोणाला काही अडचण असेल, डाऊट असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला विचारू शकता. टोटल 3 क्वेश्चन आपण बघितले. चौथा क्वेश्चन बघा. हा चौथा क्वेश्चन राज्यसेवा पूर्व परीक्षा 2017 2020 ला रिपीट झालेला आहे. 2 वेळा रिपीट झालाय. न्यायालयीन पुनरावलोकन म्हणजे काय? आता इथे तुम्हाला 3 सेंटेन्स दिलेत. कोणकोणते सेंटेन्स आहेत बघूया आपण. पहिलं सेंटेन्स आहे न्यायालयीन पुनरावलोकन म्हणजे विधिमंडळाने केलेल्या कायद्यांची, केंद्र व राज्य शासनाच्या कार्यकारी आदेशांची घटनात्मकता तपासून पाहण्याचा. कोण तपासणार? SC तपासणार. हा त्यांचा अधिकार आहे. संघराज्य समतोलपणा साधणे आणि राज्यघटनेची सर्वोच्चता याचं रक्षण करणे हे आहे न्यायालयीन पुनरावलोकनाचं उद्दिष्ट. हे पण चेक केलं बरोबर. तिसरं सेंटेन्स बघा. कायद्याने घालून दिलेल्या पद्धती, प्रोसिजर इस्टॅब्लिश्ड बाय लॉ आणि ड्यू प्रोसेस ऑफ लॉ या दोन्ही मधला डिफरन्स तुम्हाला विचारला जातो. हे जे तत्व आहे हे सुप्रीम कोर्ट न्यायालयांच्या मूलभूत हक्क रक्षणासाठी अधिक व्याप्ती वाढवते. म्हणजे इथं तुमचं उत्तर काय येणार? वरील सगळंच येणार आहे बरोबर. फक्त इथं प्रोसिजर इस्टॅब्लिश्ड बाय लॉ आणि ड्यू प्रोसेस ऑफ लॉ या दोन्ही मधला डिफरन्स तुम्ही वाचून घ्या. तर हे आपलं तिसरं लेक्चर आहे. याच्यानंतर पण आपले लेक्चर अपलोड होतील. लेक्चर कसं वाटलं मला कमेंट करून नक्की सांगा. पुढचे सगळे पेपर आपण घेणार आहोत. तर भेटूया उद्या नेक्स्ट लेक्चरमध्ये. गुड नाईट, टेक केअर.